हॅलो फ्रेंड्स, आता आपण बघणार आहोत आपली पुढची कमांड TCL कमांड। आतापर्यंत आपण 4 कमांड बघितल्या कमांड मधल्या DDL कमांड, DML कमांड, DQL कमांड, DCL कमांड। आणि आपली लास्टची कमांड आहे आपली TCL कमांड। TCL कमांड मध्ये आपण काय करतो, कमांड्स मध्ये आपला लास्टचा टाइप आहे आपला TCL कमांड। TCL कमांड मध्ये कोणकोणत्या कमांड बघायचे आपल्याला। TCL म्हणजे काय, ट्रान्झॅक्शन कंट्रोल लँग्वेज, ट्रान्झॅक्शन कंट्रोल लँग्वेज। ठीक आहे, त्याच्यामध्ये आपल्याला बघायचे 3 पॉइंट्स, कमिट, दुसरा रोल बॅक आणि तिसरा सेव्ह पॉइंट। तर शॉर्टकट मध्ये सांगतो, कमिट म्हणजे काय। कमिट म्हणजे काय, जेव्हा पण वेळेस आपण कोणतं तरी ऑपरेशन करतो, आपल्या टेबलवर डेटाबेसवर काही पण ऑपरेशन करतो, त्यावेळेस ते ऑपरेशन परमनंट करण्यासाठी, परमनंटली सेव्ह करण्यासाठी आपण काय वापरतो, कमिट कमांड वापरतो। म्हणजे फॉर एक्झाम्पल हा माझा टेबल आहे, आपल्याकडे एक टेबल आहे, सपोज SID, नेम आणि ऍड्रेस। बरोबर, सपोज मी याच्यामध्ये एक रेकॉर्ड इन्सर्ट केलं, SID इवन, नेम राम आणि ऍड्रेस पुणे। ठीक आहे, हे रेकॉर्ड मी इन्सर्ट केलं आणि इन्सर्ट केल्यानंतर आता जर मी कमिट याच्या इन्सर्टची क्वेरी एक्झिक्यूट केल्यानंतर खाली कमिट टाकलं, कमिट हे हा कीवर्ड टाकून सेमीकोलन दिला, तर हे जे रेकॉर्ड आहे परमनंटली ह्या टेबल मध्ये सेव्ह झालं। ठीक आहे, तर हे काय झालं, परमनंटली सेव्ह झालं। कळलं, इन्सर्ट केल्यानंतर ते फक्त इन्सर्ट होतं, परमनंट सेव्ह नाही होत। आणि परमनंटली सेव्ह करायचं असेल तर आपल्याला काय करावं लागतं, कमिट स्टेटमेंटचा यूज करावा लागतो। ठीक आहे, हे झालं आपलं कमिट। आता रोल बॅक बघू, रोल बॅक काय असतं। रोल बॅक म्हणजे काय, सपोज मी याच्यामध्ये अजून एक रेकॉर्ड इन्सर्ट केला, तू श्याम नाशिक, दुसरं रेकॉर्ड इन्सर्ट केलं। पण म्हणजे काय केलं मी, सगळ्यात पहिले काय केलं, हिरो इन्सर्ट केली, बरोबर, इन्सर्ट केली, त्याच्यानंतर एक रेकॉर्ड कमिट केलं, कमिट केल्यानंतर हिरो काय झाली, सक्सेसफुली सेव्ह झाली, बरोबर। त्याच्यानंतर मी परत एक रो इन्सर्ट केली, इन्सर्ट केल्यावर मला असं लक्षात आलं की हा डेटा चुकीने इन्सर्ट झाला, इथं इन्सर्ट नव्हता झाला पाहिजे, बरोबर। या टेबल मध्ये हा डेटा इन्सर्ट करायचा नव्हता, चुकीने इन्सर्ट झालाय, किंवा काहीतरी प्रॉब्लेम झालाय की मला हा डेटा आता इन्सर्ट करायचा नव्हता पण झालाय। मग त्या केसमध्ये आपण काय करू शकतो, त्या केसमध्ये आपण जे पण ट्रान्झॅक्शन केलेले आहे ते रोल बॅक करू शकतो। आता जर मी रोल बॅक केलं तर ही जी रो आहे सेकंड वाली रो ह्या टेबल मधून रिमूव्ह होईल, काय होऊन जाईल, रिमूव्ह होऊन जाईल। म्हणजे रोल बॅक ही इन्सर्ट केल्यानंतर जर मी रोल बॅक केलं तर ही रो काय झाली, इथून रिमूव्ह झाली। येतं लक्षात, म्हणजे ते रोल बॅक केल्यानंतर आपण जे पण ट्रान्झॅक्शन टेबलवर ऑपरेशन केलेलं असेल ते अंडू होतं, काय होतं, अंडू होतं, बरोबर। तसंच आता सपोज मी परत एक रो इन्सर्ट केली, एक रो, आणि याच्यानंतर मी हे रेकॉर्ड कमिट केलं, कमिट केल्यानंतर काय होईल, कमिट केल्यानंतर हे पण रेकॉर्ड परमनंटली सेव्ह झालं, टेबल मध्ये परमनंटली सेव्ह झालं। आता कमिट केल्यानंतर आता मी जर रोल बॅक केलं तर काय होईल, इथं परत रोल बॅक केलं तर हे रेकॉर्ड रिमूव्ह होईल, इथून नाही होणार। या केस मध्ये हे रेकॉर्ड रिमूव्ह होत नसतं,
बरोबर. का बरं होणार नाही? कारण की हे रेकॉर्ड आपण ऑलरेडी कमिट केलेले आहे. कमिट म्हणजे काय? ते रेकॉर्ड आता परमनंट झालेले आहे, डेटाबेसला सेव्ह झालेले आहे, तर आपण ते रोल बॅक करू नाही शकत. रोल बॅक कोणतं करू शकतो आपण? ट्रान्झॅक्शन कोणतं पण जे आपण ट्रान्झॅक्शन कमिट केलेली नाहीये तेच आपण रोल बॅक करू शकते. फॉर एक्झाम्पल आता घ्यायचं राहिलं, ठीक आहे. आता मी काय केलं, अपडेटची कमांड लावतो की हा जो राम विद्यार्थी होता त्याचा ऍड्रेस चेंज होऊन पुण्यावरून हा गेला आहे नगरला, याचा ऍड्रेस चेंज झाला आहे. म्हणजे मी तर काय करणार, अपडेटची क्वेरी लावणार. अपडेटची क्वेरी काय केली मी अपडेटची क्वेरी केली, अपडेट, तो आपल्या टेबलचं नाव काय आहे, स्टुडंट डिटेल्स. मग क्वेरी काय लिहिली मी, अपडेट डिटेल्स, अपडेट स्टुडंट डिटेल्स सेट. सेट काय करणार आपण, सेट ऍड्रेस इक्वल टू पुणे, ऍड्रेस इक्वल टू नगर. न्यू ऍड्रेस टाकायचा आपल्याला, बरोबर. वेअर SID इक्वल टू 1. कंपायलरने काय केलं, इथं आला चेक केलं SID 1 SID 1 आहे. मग याचा ऍड्रेस पुणे होता, इथं काय करून टाकला त्यांनी, चेंज केला. इथं आता न्यू ऍड्रेस काय आला, नगर. म्हणजे आपण आता काय केलं, अपडेटची कमांड एक्झिक्यूट केली, ती सक्सेसफुली झाली, बरोबर. आता इथं याचा रेकॉर्ड अपडेट झालेला आहे. आता अपडेट झाल्यानंतर मला कळलं की नाही, तो नगरला नाही गेलेला, तो पुण्यामध्येच होता. म्हणजे हे चुकून अपडेट झालं, हे अपडेट नव्हतं करायचं, हे रेकॉर्ड अपडेटच करायचं नव्हतं. हे हा ऑलरेडी पुण्यातच आहे, हा पुण्यातच आहे, तर आपण चुकून अपडेट झालेलं आहे, नगरला गेलेलं आहे. त्या केसमध्ये आपण याला आता रोल बॅक करू शकतो, कारण की अजून आपण याला कमिट केलेलं आहे का, नाही. म्हणजे अपडेट केल्यानंतर आपण अजून कमिट केलेलं नाहीये, त्याच्यामुळे आपण जर आता इथं रोल बॅक टाकलं, रोल बॅक केलं, रोल बॅकने काय होईल, मग परत इथं नगरचं पुणे होऊन जाईल. म्हणजे जो पण चेंज केलेला असतो आपण, तो रोल बॅकने अंडू होऊन जातो, ठीक आहे. तर रोल बॅक केल्यानंतर काय होईल जाईल, इथं परत पुणे. आणि एकदा आपण जर कमिट केलं तर परत हे सेव्ह होऊन जातं, ठीक आहे. तर आता अशा प्रकारे आपण बघितलं की कमिट काय असतं आणि रोल बॅक काय असतं. आता आपल्याला तिसरा पॉइंट बघायचा आहे, आपला सेव्ह पॉइंट. तिसरा पॉइंट आहे आपला सेव्ह पॉइंट. सेव्ह पॉइंट मध्ये काय करतो आपण, सपोज एखादा एम्प्लॉई सकाळपासून काहीतरी डेटाबेसवर चेंजेस करतोय, रेकॉर्ड इन्सर्ट करतोय, अपडेट करतोय, डिलीट करतोय, सकाळपासून संध्याकाळपर्यंत रेकॉर्ड इन्सर्ट अपडेट वगैरे करत आहे, डिलीट पण करत आहे. त्या केसमध्ये दुपारी त्याचं संध्याकाळी लक्षात आलं की दुपारी 2 वाजता त्याच्याकडून कोणतरी चुकीचं रेकॉर्ड अपडेट झालं होतं. मग त्याला जर आता रोल बॅक करायचा राहिला तर त्याने अजून कमिट केलेलं नाही काही, पण त्यांनी जर आता रोल बॅक केलं तर काय होईल, त्याचं सगळं दिवसभराचं काम रोल बॅक होऊन जाईल, सगळं काम रोल बॅक होऊन जाईल. मग त्या केस मध्ये काय करता येईल, तर आपल्याला त्याच्यासाठी एक सोल्युशन आहे सेव्ह पॉइंट. सेव्ह पॉइंट मध्ये काय करता येतं आपल्याला की ना, प्रत्येक जे पण आपण ऑपरेशन करू, इन्सर्टचं करू, अपडेटचं करू, डिलीट करू, त्याच्यानंतर एक सेव्ह पॉइंट द्यायचा. म्हणजे कसं, सपोज मी याच्यामध्ये एक रेकॉर्ड इन्सर्ट केलं, बरोबर. म्हणजे सगळ्यात पहिले मी काय केलं, एक रेकॉर्ड इन्सर्ट केलं, त्याच्यानंतर मी याला एक सेव्ह पॉइंट दिला, सेव्ह पॉइंट सेव्ह 1, ठीक आहे. त्याच्यानंतर मी काय केलं, अजून एक रेकॉर्ड इन्सर्ट केलं, मग मी याला नाव दिलं सेव्ह पॉइंट सेव्ह 2, ठीक आहे. तर याच्यानंतर मी काय केलं, असं दिवसभरात ती अजून एक तिसरं रेकॉर्ड इन्सर्ट केलं, ठीक आहे. अजून एक रेकॉर्ड इन्सर्ट केलं. मी आता कमिट करतोय का,
कमिट नाही करत आहे, मी फक्त माझं काम जे इन्सर्ट करायचं काम चालू आहे ते चालूच आहे आणि मी आता कमिट नाही करत आहे. मग त्याच्याऐवजी मी काय करतोय, सेव्ह पॉईंट करतोय. तर मी तिसरा रेकॉर्ड इन्सर्ट केल्यानंतर परत काय केलं, दिला एक सेव्ह पॉईंट दिला, सेव्ह 3. म्हणजे हे काय आहे, सेव्ह पॉईंट हा कीवर्ड आहे बरोबर, आणि हे सेव्ह 3 काय आहे, हे आपण सेव्ह पॉईंटला दिलेलं एक नाव आहे, आपण काय नाव देऊ शकतो इथं बरोबर. तर याच्यानंतर मी काय केलं, डिलीट केलं. कोणतं, थर्ड रेकॉर्ड डिलीट केलं. माझ्याकडून चुकून इन्सर्ट झालं होतं, मी डिलीट केलं. डिलीट ऐवजी आपण अपडेट करू. ठीक आहे, अपडेट करू. अपडेट केलं की याचा ऍड्रेस दिल्ली वरून आपण नाशिक करून टाकला. म्हणजे याला आपण नाव दिलं सेव्ह पॉइंट, सेव्ह 4. ओके. तर आता सपोज हे दिवसभरात मी हे सगळं काम केलेलं आहे. आता जर मी रोल बॅकची कमांड टाकली तर काय होईल, सपोज मी अशी रोल बॅकची कमांड टाकली तर काय होईल, हे सगळे रेकॉर्ड आताच म्हणजे अपडेट केलेलं हे अपडेट रोल बॅक होऊन जाईल. म्हणजे इथं परत काय होऊन जाईल, नाशिक दिल्ली होऊन जाईल. परत हे जे आपण इन्सर्ट केलेले हे रेकॉर्ड इन्सर्ट केलं, हे इन्सर्ट केलं, हे इन्सर्ट केलं, हे तिन्ही रेकॉर्ड काय होऊन जातील, रोल बॅक होऊन जाईल. म्हणजे या टेबल मध्ये काही रेकॉर्ड राहतील का, नाही. मग त्या केस मध्ये मला सपोज आता माझी रिक्वायरमेंट अशी आहे की मला फक्त हे जे रेकॉर्ड आहे माझं सेकंड रो आलं, हे माझं चुकून इन्सर्ट झालेले, हे मला इन्सर्टच करायचं नव्हतं. हे मला कधी कळालं, संध्याकाळी कळालं की दुपारी जे रेकॉर्ड इन्सर्ट केलं होतं हे करायचंच नव्हतं, चुकून झालेलं आहे. तर मला याला रिमूव्ह करायचं असेल बरोबर, तर मी कसं करणार याला, मग रोल बॅक, मला कुठपर्यंत रेकॉर्ड रिमूव्ह झाले पाहिजे, फक्त इथपर्यंत रिमूव्ह झालेले पाहिजे, कारण की याच्यावरचे ट्रान्झॅक्शन हे बरोबर आहे, हे काय प्रॉब्लेम नाही. पण इथून इथपर्यंत रेकॉर्ड जर मला रिमूव्ह करायचे असेल इथपर्यंतचे इथूनचे, तर मग मी कसं करणार, रोल बॅक 2. आता याला सेव्ह पॉईंट कोणता दिलेला आहे आपण, 2. म्हणून काय करणार, रोल बॅक 2 सेव्ह पॉइंट सेव्ह 2. म्हणजे याला काय करणार, कंपायलरला की रोल बॅक करायचं आहे, पण कुठपर्यंत, इथपर्यंतच करायचं आहे बरोबर, इथपर्यंतच रोल बॅक करायचं आहे. आणि याच्या खालचे सगळे ट्रान्झॅक्शन रोल बॅक मी रिमूव्ह करायचे आपल्याला बरोबर. मग इथून पुढे जे पण ट्रान्झॅक्शन झालेले असेल सेव्ह पॉईंट 2 नंतरचे ते सगळे ट्रान्झॅक्शन काय होतील, रोल बॅक होऊन जातील बरोबर. सेव्ह पॉईंट म्हणजे काय थोडक्यात माहिती का, आपण प्रत्येक ठिकाणी प्रत्येक फुटप्रिंट देतो चालतो की सपोज मी इथं गेलो होतो, हे ऑपरेशन केलं, ते ऑपरेशन केलं, ते ऑपरेशन केलं, नंतर आपल्या लक्षात आलं की आपल्याला हे सेकंड नंबरचं ऑपरेशन जर आपल्याला रिमूव्ह करायचं असेल, रोल बॅक करायचं असेल, तर आपण पर्टिक्युलर तिथं जाऊन ते रिमूव्ह करू शकतो, रोल बॅक करू शकतो. जर तसं नाही, सेव्ह पॉईंट नाही दिले आणि आपण रोल बॅक केलं तर आपले सगळे ट्रान्झॅक्शन आपले काय होऊन जातात, रोल बॅक होतात, रिमूव्ह होऊन जातात. त्या केसमध्ये आपल्याला सगळे ट्रान्झॅक्शन रोल बॅक नाही हो, म्हणून आपण तिसरा ऑप्शन काय आपल्याकडे, ते आपण त्याला सेव्ह पॉईंट देऊ शकतो. आणि कमिट त्यासाठी वापरलं जातं, एकदा कमिट केल्यानंतर रेकॉर्ड सक्सेसफुली सेव्ह होऊन जातं. कमिट केल्यानंतर आपण ट्रान्झॅक्शन रोल बॅक करू शकतो का, नाही करू शकत. आता हे जे आपण बघितलंय ते आपण प्रॅक्टिकली बघू. हॅलो फ्रेंड्स, आता आपण बघणार आहोत आपलं TCL कमांडचं एक्झिक्युशन प्रॅक्टिकल. ठीक आहे, TCL मध्ये आपल्याकडे कोणकोणत्या कमांड्स येतात, कमिट, रोल बॅक आणि सेव्ह पॉईंट, या तिन्ही पण कमांड आपण इथं बघणार आहोत. आता ह्या कमांड आपण SQL वर्क बेंचवर तुम्ही बघत असाल, आपण आता ओरॅकलमध्ये नाही हो, आपण आता एक सगळं जे प्रॅक्टिकल करणार आहोत ना, फक्त एवढं TCL कमांडसाठी आपण MySQL वर्क बेंच यूज करत आहोत. कारण की ओरॅकलमध्ये ॲटो कमिट होतं आणि आपण तिथं रोल बॅक वगैरे करू शकत नव्हतो, त्याच्यामुळे त्याचा हा ओरॅकलचा ड्रॉबॅक होता. त्याच्यामुळे आपण आपलं जेवढं पण आत्ताच एवढं एक ट्युटोरियल आपण MySQL वर्क बेंचमध्ये करू. ठीक आहे, तर आपण सिंटॅक्स वगैरे सेम आहे, काहीच प्रॉब्लेम नाही, हे सगळं सेम आहे. फक्त आपण पहिले प्रॅक्टिकल ओरॅकलमध्ये करायचो, आता MySQL वर्क बेंचमध्ये करू. तर तिकडे आपण एक टेबल तयार केला होता, त्याचं नाव होतं स्टुडंट, सिलेक्ट स्टाफ फ्रॉम स्टुडंट. तर इथं बघू शकता मित्रांनो तुम्ही, इथं आपण सिलेक्ट केली कमांड आणि एक्झिक्यूट केली. ठीक आहे, एक्झिक्यूट केल्यानंतर इथं आलं SID, आपला टेबल आलेला आहे स्टुडंट
येस नेम आणि ॲड्रेस. ठीक आहे. आता त्याच्यामध्ये काही डेटा नाही आहे, तर आपल्याला काय करायचं आहे, याच्यामध्ये डेटा टाकू आपण. सगळ्यात पहिले डेटा टाकण्यासाठी आपल्याकडे काय कमांड आहे, इन्सर्ट इनटू स्टुडंट. मी डायरेक्ट कॉलमचे नाव न घेता आता व्हॅल्यूज टाकून देतो. व्हॅल्यूज इंटू ब्रॅकेट 1 राम सेमिकोलन पुणे. ठीक आहे. तर आपण ही एक्झिक्यूट करू, क्युरी एक्झिक्यूट करू. क्युरी सिलेक्ट केली, एक्झिक्यूट बटनावर क्लिक केलं. इथं बघू शकता तुम्ही खाली सगळ्यात लास्टला इन्सर्ट इंटू स्टुडंट व्हॅल्यूज 1 रो अफेक्टेड, 1 रो अफेक्ट झालेली आहे. तर टेबलमध्ये रेकॉर्ड आलं का नाही आपण चेक करू. इथं बघू शकता तुम्ही आपल्याकडं टेबलमध्ये रेकॉर्ड आलेलं आहे. ओके. तर आपण याला काय करू, आता कमिट करू. कमिट केलं म्हणजे काय होतं की रेकॉर्ड हे परमनंटली सेव्ह होतं. कमिट सिलेक्ट करायचं, एक्झिक्यूट बटनावर क्लिक केलं. इथं बघू शकता कमिट झालं आहे रेकॉर्ड. ओके. कमिट झाल्यानंतर आता आपण याला सिलेक्ट करून बघू. परत सिलेक्ट केलं, माझं डेटा आहे बरोबर. आता जर मी रोल बॅक केलं तर हे रेकॉर्ड राहणार का जाणार इथून, तर हे रेकॉर्ड राहणार. का बरं, कारण की आपण कमिट केलेले आहे. तरी पण आपण रोल बॅक करून बघू. रोल बॅक सिलेक्ट केलं, 0 रो अफेक्टेड. म्हणजे आता हे रेकॉर्ड क्युरी ते एक्झिक्यूट झालेली आहे, पण रेकॉर्ड गेलं का चेक करू आपण. तर रेकॉर्ड गेलेलं नाही. इथं बघू शकता तुम्ही रेकॉर्ड ॲज इट इज आहे, म्हणजे रोल बॅकने काही फरक पडलेला नाही आहे. तर आता आपल्याला काय करायचं आहे, सगळ्यात पहिले आपल्याला कमिट शिकलो आपण. कमिट म्हणजे काय, जो डेटा आपण जे पण आपण टेबलवर ऑपरेशन करतो ते परमनंट सेव्ह करण्यासाठी आपण कमिट वापरतो. आता रोल बॅक काय असतं ते बघू आपण. रोल बॅकमध्ये काय असतं, सपोज आपण आता याचा ॲड्रेस पुणे, हा ॲड्रेस आपण चेंज करू. याचा ॲड्रेस आपण चेंज करून नाशिक करून टाकू. तर कसं करणार आपण चेंज, अपडेट स्टुडंट सेट ॲड्रेस इक्वल टू नाशिक. ओके. वेअर SID इक्वल टू 1. ठीक आहे. ही कमांड आपण लिहिली, सिलेक्ट केली आणि एक्झिक्यूट केली. तर इथं काय बघता तुम्ही, सगळ्यात लास्टला बघा इथं आउटपुटमध्ये अपडेट स्टुडंट सेट ॲड्रेस 1 रो अफेक्टेड, 1 रो अफेक्ट झालेली आहे. आता आपण चेक करू आपल्या स्टुडंटमधला जो ॲड्रेस होता त्याचा पुणेचा नाशिक झालेला आहे का चेक करू आपण. इथं गेलो आणि चेक केला. इथं बघू शकता तुम्ही ॲड्रेस नाशिक झालेला आहे. तर पण आता हे चुकून जर झालेलं असेल, म्हणजे मला नाशिक नव्हता करायचा, पण ऑलरेडी पुणेच होता, याचा चुकून नाशिक झालेला आहे. तर मग त्या केसमध्ये आपण काय करणार, ही केस आपण रोल बॅक करणार. आपण ही रोल बॅक करू शकतो का, करू शकतो, कारण की आपण याला अजून कमिट नाही केलं. एकदा कमिट केल्यानंतर आपण रोल बॅक करू शकतो का, नाही करू शकत. मग इथं आपण रोल बॅक करून बघू. रोल बॅक. आता जर रोल बॅक ही कमांड एक्झिक्यूट केल्यावर इथं नाशिकचं काय व्हायला पाहिजे, पुणे. आपण करून बघू. इथं सिलेक्ट केली रोल बॅक कमांड आणि एक्झिक्यूट केली. ओके. खाली बघा लास्टला इथे रोल बॅक 0 रो अफेक्टेड, रोल बॅक ऑपरेशन झालेलं आहे. आता बघू आपण झालेलं आहे का नाही. इथं जर आपला ॲड्रेस जर पुणे झाला असेल तर आपलं ऑपरेशन रोल बॅक झालेलं आहे. आणि इथं बघू शकता तुम्ही बा मित्रांनो, ॲड्रेस परत पुणे झालेला आहे. म्हणजे काय की आपण जे पण ऑपरेशन केलं तर आत्ता ते रोल बॅक झालेलं आहे सक्सेसफुली बरोबर. तर याच्यानंतर आता आपण याला कमिट करून टाकू, म्हणजे हे जे रेकॉर्ड आहे सक्सेसफुली सेव्ह होऊन जाईल बरोबर. कमिट केलं. ओके. इथं बघा तुम्ही कमिट सक्सेसफुल झालेलं आहे. आता
आता आपण दोन्ही पण कन्सेप्ट बघितल्या, कमिट म्हणजे काय असतं आणि रोल बॅक म्हणजे काय असतं. कमिटमध्ये आपण बघितलं की एक जो डेटा आपण कमिट केलेला असतो तो आपण रोल बॅक नाही करू शकत, आणि सपोज नुसते आपण क्युरी एक्झिक्यूट केलेली पण डेटा जर कमिट केलेला नसेल तर आपण तो डेटा आपण रोल बॅक करू शकतो. पण दिवसभरामध्ये काय होतं मित्रांनो, की सपोज खूप सगळं काम केलं आहे, एखादा एम्प्लॉई आहे तो दिवसभर खूप काम करतो आहे, सकाळपासून संध्याकाळपर्यंत त्यांनी डेटाबेसवर काम केलं आहे, क्युरी एक्झिक्यूट केलेलं आहे, पण त्यांनी काहीच कमिट नाही केलं, आणि त्याला आता संध्याकाळी ॲट द एंड कळालं की त्यांनी दुपारी काहीतरी चुकीची क्युरी एक्झिक्यूट केली ती. मग त्याला ती क्युरी जर रोल बॅक करायची असेल तर त्यांनी जर आत्ता रोल बॅक केलं संध्याकाळी तर त्यांनी जेवढं पण काम केलं असेल ते सगळं रिमूव्ह होऊन जाईल, म्हणजे रोल बॅक होऊन जाईल, बरोबर. मग त्या केसमध्ये आपण काय करणार, सेव्ह पॉईंट यूज करणार. आता ते कसा यूज करायचा मी ते सांगतो तुम्हाला. आपण त्याचं एक प्रॅक्टिकल एक्झाम्पल बघू. आता बघू, आपल्याकडं एक डेटा आहे, त्याच्यामध्ये स्टुडंट टेबलमध्ये एक रो आहे, राम नावाचा तो स्टुडंट आहे, त्याचं आपण ॲडमिशन करून घेतलेलं आहे. आता आपण काय करू, अजून दुसरा रेकॉर्ड इन्सर्ट करू. इन्सर्ट इंटू स्टुडंट व्हॅल्यूज टू श्याम, आणि हा पण पुणेचा आहे, ठीक आहे. सिलेक्ट केली कमांड आणि एक्झिक्यूट करू. एक्झिक्यूट केल्यानंतर इथं बघा तुम्ही रेकॉर्ड इन्सर्ट झालेलं आहे, बरोबर. तर आपण याला काय करू, रेकॉर्ड इन्सर्ट झाल्यानंतर याला आपण, तुम्ही बघायचं असेल तर आपण इथून परत बघू शकतो. इथं बघू शकता तुम्ही श्यामचं रेकॉर्ड आलेलं आहे, पण आपण याला कमिट करणार का, नाही, कारण की आपल्याला कमिट करायचंच नाही. खूप सगळं काम केल्यानंतर आपल्याला कमिट करायचं आहे ॲट द एंडला. आता काय करू, आपण याला सेव्ह पॉईंट देऊ. सेव्ह पॉईंट रो 2, ओके, आणि ही कमांड एक्झिक्यूट करू आपण, ठीक आहे. इथं बघू शकता तुम्ही सेव्ह पॉईंट एक कमांड एक्झिक्यूट झालेली आहे. आता काय करू, आपण परत एक रेकॉर्ड इन्सर्ट करू. इन्सर्ट इंटू स्टुडंट व्हॅल्यूज इंटू ब्रॅकेट 3 गणेश इंटू ब्रॅकेट नाशिक, ठीक आहे. ही कमांड एक्झिक्यूट करू. इथं बघा तुम्ही कमांड एक्झिक्यूट झालेली आहे, 1 रो इन्सर्ट झालेली आहे. 1 रो इन्सर्ट झालेली आहे. आपण झालं की बघू डेटाबेसमध्ये आपल्या. इथं बघू शकता गणेश डेटा आलेला आहे. आता याला आपण काय करू, सेव्ह पॉईंट देऊ एक. सेव्ह पॉईंट रो 3, ठीक आहे. तर आता आपण अजून एक रो इन्सर्ट करू. इन्सर्ट इंटू स्टुडंट व्हॅल्यूज इंटू ब्रॅकेट 4 श्री दिल्ली, ठीक आहे. आता ही कमांड एक्झिक्यूट करू. ही पण रो 4 रो इन्सर्ट झालेली आहे. याला आपण सेव्ह पॉईंट देऊ. सेव्ह पॉईंट रो, आपण हे नाव काही पण देऊ शकतो, तुम्ही काही पण नाव देऊ शकता, रो 4 और तुम्हाला जे वाटेल ते नाव तुम्ही इथं देऊ शकता, बरोबर. आणि ही कमांड आपण एक्झिक्यूट करू. म्हणजे आत्तापर्यंत आपल्याकडं इथं बघू शकता तुम्ही आपण 4 रेकॉर्ड इन्सर्ट केलेले, श्याम, गणेश, श्री, बरोबर. आणि आपण याला अजून कमिट नाही केलेलं आहे, पण याला आपण सेव्ह पॉईंट दिलेले. मग माझ्या लक्षात आलं की श्याम नंतर जो डेटा इन्सर्ट केलेला आहे तो चुकीचा आहे, बरोबर. पण श्याम बरोबर आहे, श्यामपर्यंत बरोबर आहे डेटा. त्याच्यानंतर जो डेटा गणेश आणि श्री हा डेटा इन्सर्ट केलेला आहे हा नको आहे मला, मला रोल बॅक करायचा आहे, पण श्याम राहायला पाहिजे. आपण रोल बॅक कमिट कुठपर्यंत केलेलं आहे, फक्त रामपर्यंत केलेलं आहे. आता जर आपण रोल बॅक जर केलं डायरेक्ट तर सगळा श्याम, गणेश आणि श्री हे तिघांचा पण डेटा जाईल. पण मला श्यामचा डेटा पाहिजे, पण मला फक्त गणेश आणि श्रीचा डेटा रिमूव्ह झाला पाहिजे. त्या केसमध्ये आपण काय करणार, रोल बॅक कसं वापरणार, इथे रोल बॅक
रोल बॅक टू सेव्ह पॉईंट देणार की सेकंड रोपर्यंतच डेटा रोल बॅक कर, बरोबर ना. आपला सेव्ह पॉईंट कोणता होता, हा रो सेकंड, बरोबर. मग इथं आपण टाकणार सेव्ह पॉईंट रो 2. म्हणजे काय होईल, श्यामपर्यंतचा डेटा राहीन टेबलमध्ये आणि गणेश आणि श्री हा डेटा रिमूव्ह होऊन जाईल, अंडू होऊन जाईल, बरोबर. आपण सिलेक्ट करू ही कमांड आणि एक्झिक्यूट करू. तर इथं बघा कमांड एक्झिक्यूट झालेली सक्सेसफुली. आता आपण बघू आपल्या टेबलमध्ये काय डेटा आहे. सिलेक्ट स्टार फ्रॉम स्टुडंट कमांड सिलेक्ट केली आणि एक्झिक्यूट केली. इथं बघा राम आणि श्याम हा डेटा राहिलेला आहे, बरोबर. पण आपण श्यामला अजून कमिट केलेलं आहे का, नाही. आता जर मी रोल बॅक केलं, रोल बॅकला काहीच नाही दिलं, तर तो श्याम पण हा डेटा निघून जाईल. पण राम जाईन का, नाही जाणार. कारण की रामपर्यंत म्हणजे पहिल्या रोपर्यंत आपण डेटा कमिट केलेला आहे. आपण श्यामला अजून डेटा कमिट केलेला आहे का, नाही. मग आता इथं जर मी रोल बॅक टाकला तर श्याम पण जाईल, बरोबर. पण आपल्याला टाकायचं नाही आहे, कारण की तो टाकला तर श्यामचा डेटा पण इथून जाईल. मग आपण आता काय करणार, आता आपण शिकलो की सेव्ह पॉईंट काय असतं. सेव्ह पॉईंट म्हणजे काय, स्पेसिफिक लोकेशन असतं, तिथपर्यंत आपल्याला डेटा जर अंडू करायचा असेल तर त्या लोकेशनपर्यंत आपण त्याला एक सांगितलेलं असतं, फुटप्रिंट दिलेली असती का इथून पुढचा डेटा डिलीट कर. आता आपण रोल बॅक करून बघू. रोल बॅक जर मी आता सेव्ह पॉईंट दिलाच नाही, फक्त डायरेक्ट रोल बॅक केला, तर कुठपर्यंत रोल बॅक होईल, जोपर्यंत मी कमिट केलेला आहे तोपर्यंत. आता मी कमिट कुठपर्यंत केलेलं होतं, फक्त रामपर्यंत केलेलं होतं, राम, बरोबर ना. आठवतं ना तुम्हाला, पहिल्या ट्रान्झॅक्शनला आपण कमिट केलेलं होतं आणि श्यामला आपण सेव्ह पॉईंट दिले होते सगळ्यांना, तर आपण याला कमिट केलेलं नव्हतं. मी फक्त रोल बॅकची कमांड एक्झिक्यूट केली तर काय होईल इथं, की हा सेकंड रो पण इथून निघून जाईल, बरोबर. करून बघायचं का. तर आपण इथं ही कमांड रोल बॅकची सिलेक्ट केली आणि रन बटनावर क्लिक केलं, रोल बॅक झालं इथं. आता आपण चेक करू, आपल्या डेटाबेसमध्ये फक्त एकच रो पाहिजे, राम, बरोबर ना. तर सिलेक्ट स्टार फ्रॉम स्टुडंट सिलेक्ट केलं आणि एक्झिक्यूट केली कमांड. तर इथं बघा तुम्ही, फक्त आपल्याकडे एकच रो बाकी राहिलेली आहे. तर अशा प्रकारे आपण आता इथं कमिट, रोल बॅक आणि सेव्ह पॉईंट हे तिन्ही पण कमांडचं आपण इथं प्रॅक्टिकल बघितलेलं आहे. जर तुम्हाला ह्या प्रॅक्टिकलमध्ये काही प्रॉब्लेम असेल तर तुम्ही खाली कमेंटमध्ये कमेंट टाका. आपण परत त्याच्यावर तुमचा जो प्रॉब्लेम असेल तो सॉल्व्ह करण्याचा प्रयत्न करू.